नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा बफर म्हणून वापर कसा करतात ते पाहणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वापर करून तयार केलेल्या बफरची मंडळाकृती दिसते. यामध्ये आउटपुट आणि इन्व्हर्टिंग टोकामध्ये लिंक टाकलेली, म्हणजे फीडबॅक रजिस्टर काय आहे, 0 ओहम आहे आणि त्यामुळे हा क्लोज लूप मोडमध्ये जोडलेला आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कशामध्ये जोडलेला आहे? क्लोज लूप मोडमध्ये जोडलेला आहे. तसेच इनपुट कुठं दिलेलं आहे? नॉन इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिलेलं आहे, व्ही इन व्होल्टेज. आउटपुट तर 7 म्हणजे आउटपुट टर्मिनल आहेच. आता ही झाली ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा बफर म्हणून साठीची मंडळाकृतीची रचना झाली. आता हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर बफर म्हणून कसा काम करतो ते आपण पाहूया. आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये पाहिलं की ओपॅम्पचे वैशिष्ट्ये पाहिले आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला व्हर्च्युअल पॉईंट, आपण आभासी बिंदू पाहिला. तर पुन्हा एकदा मी सांगतो या ठिकाणी, तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा आदर्श आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जर का घेतला तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुट टोकांचा इनपुट इम्पिडन्स काय असतो? अगणित असतो. एक मिनिट पेन घेतो मी. म्हणजे इनपुट इम्पिडन्स काय असतो? अगणित असतो. म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टोकाचा इनपुट इम्पिडन्स अगणित ओहम आहे आणि इन्व्हर्टिंग टोकाचा पण इनपुट इम्पिडन्स काय आहे? अगणित आहे, म्हणजे हाय इनपुट इम्पिडन्स आहे. दोन्ही टोकांचा इनपुट इम्पिडन्स हाय असल्यामुळे दोन्ही टोके व्हर्च्युअली शॉर्ट आहेत असं मानलेलं आहे. म्हणजे दोन्ही टोके एकमेकाला जोडलेली आहेत असं मानलेलं आहे, पण प्रत्यक्षात ती जोडलेली नसतात. त्यामुळे व्हर्च्युअली शॉर्ट असल्यामुळे दोन्ही म्हणजे ज्या आपण नॉन इन्व्हर्टिंग टोकाला आपण इनपुट देणार आहे तेवढंच व्होल्टेज इन्व्हर्टिंग टोकाला पण मिळतं, असं आपण आदर्श ओपॅम्पमध्ये काय मांडतो. म्हणजेच आपण काय म्हटलं आहे? व्ही इन बरोबर व्हर्च्युअल पॉईंट व्होल्टेज, म्हणजे आभासी बिंदू, म्हणजे आपण मांडलेलं आहे असं आदर्श ओपॅम्पमध्ये. त्यामुळे आपण पहिलं इक्वेशन काय लिहिलं? व्ही इन बरोबर व्ही पी लिहिलं, म्हणजे इनपुट व्होल्टेज बरोबर व्हर्च्युअल पॉईंट व्होल्टेज म्हणून मानलेलं आभासी बिंदूला मिळणारं व्होल्टेज, हे दोन्ही काय असतं? सारखं आहे. आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. मग आता आपण याला जर का इनपुट व्होल्टेज दिलं तर त्या आउटपुटला व्होल्टेज मिळेल आणि हे आउटपुट व्होल्टेज सर्वच्या सर्व कुठे दिलेलं आहे? आपण इन्व्हर्टिंग टोकाला दिलेलं आहे, कारण की या इनपुट आणि आउटपुटमध्ये लिंक आहे, त्याला 0 ओहम रेजिस्टन्स आहे. त्यामुळं जेवढं आपण व्होल्टेज आउटपुटला मिळतं तेवढं सर्वच्या सर्व इन्व्हर्टिंग टोकाला दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय म्हटलं? व्ही पी बरोबर आउटपुट व्होल्टेज म्हटलं. म्हणजे व्हर्च्युअल पॉईंटला मिळणारं जे व्होल्टेज आहे ते काय आहे? आउटपुट व्होल्टेज एवढं आहे. मग असं जर का असेल तर व्ही इन बरोबर काय? व्ही पी आहे. मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल? मग ही जी व्ही पीची किंमत आहे ती कुठल्या इक्वेशनमध्ये टाकली? आपण या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली. म्हणून व्ही इन बरोबर काय मिळालं आपल्याला? व्ही इन बरोबर व्ही पी म्हणजे काय? आउटपुट व्होल्टेज. म्हणून आपल्याला काय मिळालं? व्ही इन बरोबर आउटपुट व्होल्टेज मिळालं. म्हणजे जेवढं आपण इनपुटला व्होल्टेज देऊ तेवढंच आउटपुटला व्होल्टेज मिळतं आहे. म्हणून या सर्किटला काय म्हणतात? व्होल्टेज फॉलोअर सर्किट. काय म्हणतात? व्होल्टेज फॉलोअर सर्किट. मग आता हे जे व्होल्टेज फॉलोअर सर्किट आहे याचा उपयोग कुठे केला जातो? त्या अगोदर आपण याचं इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म कशा मिळतात ते पाहूया. आता हे नॉन इन्व्हर्टिंग टोकाला आपण इनपुट दिलेलं आहे. नॉन इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिलं असल्यामुळे काय, आपण पॉझिटिव्ह सायकल दिली, आउटपुटला आपल्याला काय मिळते? पॉझिटिव्ह मिळते. इथं जर का निगेटिव्ह दिली तर आउटपुटला काय मिळते? निगेटिव्ह मिळते. म्हणजे दिलेले इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज या दोन्हींचा फेज काय आहे? सारखा आहे. इन फेजमध्ये आपल्याला आउटपुट मिळतं आहे. आणि परंतु दोन्ही व्होल्टेज काय आहे? सारखं आहे. दिलेलं व्होल्टेज आणि आउटपुटला मिळणारं व्होल्टेज सारखं आहे. तर याचा आपण वेव्हफॉर्म पाहू कशा मिळतात ते आपल्याला. आपण
इनपुट व्होल्टेज दिलं पॉझिटिव्ह, आउटपुटला पॉझिटिव्ह मिळत आहे, परंतु प्रवर्धन करून मिळत नाही. निगेटिव्ह दिलं, निगेटिव्ह मिळतं, परंतु प्रवर्धन मिळत नाही. म्हणजे दोन्ही दिलेले AC सिग्नल हे इन फेजमध्ये आपल्याला मिळत आहेत. दोन्हीमधला फेज डिफरन्स काय आहे? 0 ओहम आहे. आणि जेवढे इनपुट व्होल्टेज दिले तेवढंच आउटपुटला मिळत आहे. DC आपण जर का इनपुट दिलं तर काय होईल? जेवढं आपण DC व्होल्टेज दिलेलं आहे तेवढंच आउटपुटला पॉझिटिव्ह DC व्होल्टेज मिळतं आहे. त्याच्या पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होत नाही. त्या पॉझिटिव्ह दिलं तर पॉझिटिव्हच मिळतं आहे. निगेटिव्ह जर का आपण व्होल्टेज दिलं तर निगेटिव्हच मिळत आहे, परंतु ते प्रवर्धित होत नाही. जेवढं दिलं आहे तेवढंच आपल्याला आउटपुटला मिळत आहे. म्हणजे ते व्होल्टेज फॉलोअर म्हणून काम करत आहे. आता ह्या व्होल्टेज फॉलोअरला बफर म्हणतात. ह्या व्होल्टेज फॉलोअर सर्किटलाच काय म्हणतात? बफर म्हणतात. त्याला बफर का म्हणतात? तर दोन सर्किटमध्ये इम्पिडन्स मॅचिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटला विद्युत शक्ती ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो. सिग्नल देण्यासाठी याचा वापर केला जातो. कसं केला जातो? तर या ॲम्प्लिफायरचं वैशिष्ट्य काय आहे? तर हा जो ॲम्प्लिफायर नाही काय, हा व्होल्टेज फॉलोअर आहे. काय आहे? हा व्होल्टेज फॉलोअर आहे. जेवढं व्होल्टेज आपण देतो इनपुटला तेवढंच आउटपुटला मिळतं आहे. म्हणजेच हा कशासाठी वापरला जातो? तर एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटला, म्हणजे हे सर्किट एक आहे, या सर्किटकडून जर का आपल्याला दुसऱ्या सर्किटला इनपुट द्यायचं असेल आणि ते दिलं आपण इनपुट, परंतु या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स काय आहे? अगणित ओहम आहे किंवा जास्त आहे. आणि या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स काय आहे? 0 ओहम किंवा लो आहे, कमी आहे. जर का दोन्ही सर्किटचा म्हणजे देणाऱ्या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स आणि घेणाऱ्या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स दोन्ही जर का सारखा नसेल तर एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे जाणारी ट्रान्सफर होणारी विद्युत शक्ती काय असते? कमी होते, लॉस होतो, पॉवर लॉस होतो. कोणत्या थेरमनुसार? तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमनुसार एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे विद्युत शक्ती ट्रान्सफर होताना दोन्ही सर्किटचा इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स जर का सारखा असेल तर एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे जाणारी विद्युत शक्ती ही जास्तीत जास्त असते. मग दोन्ही या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स आणि या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स भिन्न आहे. मग अशा वेळेस या सर्किटकडून जर का या सर्किटला विद्युत शक्ती जर का आपण डायरेक्ट दिले सिग्नल, तर पॉवर लॉस होईल आणि आपल्याला जेवढी पॉवर ज्या प्रमाणात सिग्नल जायला पाहिजे त्या प्रमाणात सिग्नल जाणार नाहीत आणि पॉवर लॉस झाल्यामुळे दोन्ही सर्किटमध्ये संपर्क व्यवस्थित होणार नाही आणि सिग्नल एका सर्किटवरून दुसऱ्या सर्किटकडे जाणार नाही. पॉवर लॉस होईल, सिग्नलचा लॉस होईल. तो होऊ नये म्हणून काय वापरलं आपण? हे बफर सर्किट वापरलं आहे. हे बफर सर्किट वापरलेलं आहे. आणि बफर सर्किट कसं काम करत आहे ते आता बघूया. आता या बफर सर्किटला किंवा व्होल्टेज फॉलोअर सर्किटला आपण इनपुट कुठं दिलं आहे? नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलेलं आहे. मग नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलं आहे म्हणजे याचा इनपुट इम्पिडन्स काय आहे? अगणित ओहम आहे. आणि याचा आउटपुट इम्पिडन्स काय आहे? 0 ओहम आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं वैशिष्ट्यच आहे. त्यामुळं या सर्किटकडून आउटपुटला जे इम्पिडन्स आहे तो किती आहे? या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स अगणित किंवा जास्त आहे आणि या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स काय आहे? अगणित आहे. त्यामुळे दोन्हीचा इम्पिडन्स ह्याचा आउटपुट इम्पिडन्स आणि याचा इनपुट इम्पिडन्स दोन्ही सारखा असल्यामुळं या सर्किटकडून या सर्किटला ट्रान्सफर होणारी पॉवर जास्तीत जास्त होईल मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमच्या नुसार आणि इथं पॉवर लॉस होणार नाही सिग्नलचा. आता हा व्होल्टेज फॉलोअर आहे, म्हणजे जेवढं आपण इनपुटला व्होल्टेज देतो आहे तेवढंच आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे. म्हणजे व्ही इन बरोबर व्ही आउट आहे, म्हणजे सिग्नलमध्ये बदल होणार नाहीत आणि तेवढंच व्होल्टेज असणार आहे. फेज पण एकच राहणार आहे. इन फेजमध्येच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मग आता या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स किती आहे? 0 ओहम आहे आणि या सर्किटचा इनपुट इम्पिडन्स किती आहे? लो आहे किंवा कमी आहे किंवा 0 ओहम आहे. या दोन्ही सर्किटचा याचा आउटपुट इम्पिडन्स आणि याचा इनपुट इम्पिडन्स सारखा असल्यामुळे या सर्किटकडून बफर सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे जाणारी विद्युत शक्ती ही जास्तीत जास्त जाईल मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमच्या नुसार. एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे विद्युत शक्ती जास्तीत जास्त ट्रान्सफर होण्यासाठी दोन्ही सर्किटचा इम्पिडन्स मॅचिंग व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही सर्किटचा एकाचा आउटपुट आणि एकाचा इनपुट इम्पिडन्स दोन्ही काय असला पाहिजे? सारखा असेल तर जास्तीत जास्त
विद्युत शक्ती ट्रान्सफर होते, त्यामुळे या सर्किटकडून या सर्किटकडे जाणारी विद्युत शक्ती ही जास्तीत जास्त ट्रान्सफर होईल, त्यामुळे पॉवर लॉस होणार नाही. म्हणजेच हा ऑपॅम्प या ठिकाणी बफरचं काम करतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, बफर म्हटलेलं आहे. व्होल्टेज फॉलोअर सर्किटलाच काय म्हटलेलं आहे, बफर म्हटलेलं आहे. आता म्हणजेच आपण या सर्किटचं काय पाहिलं, वैशिष्ट्य आपण काय पाहिले, तर ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा आपल्याला व्होल्टेज फॉलोअर म्हणून वापर करतो, व्होल्टेज फॉलोअर प्रमाणे काम करतो. जेवढा आपण इनपुटला व्होल्टेज दिलंय तेवढंच आउटपुटला व्होल्टेज देतो, म्हणून याला काय म्हणतो आपण, व्होल्टेज फॉलोअर म्हणतो. आणि ह्या व्होल्टेज फॉलोअर सर्किटचा उपयोग दोन सर्किटमध्ये बफरिंग करण्यासाठी केला जातो, म्हणून याला काय म्हटलंय, बफर म्हटलंय. मग याचं वैशिष्ट्य काय, इनपुट व्होल्टेज एवढंच आउटपुट व्होल्टेज असतं. याचा इनपुट इम्पिडन्स काय असतो, अगणित असतो, आणि आउटपुट इम्पिडन्स काय असतो, 0 ओहम असतो. हे या बफरचं वैशिष्ट्य आहे. आणि आउटपुट इन फेजमध्ये मिळतं, म्हणजे ज्यात इनपुट आणि आउटपुटमध्ये फेज डिफरन्स काय असतो, आपल्याला 0 मिळतो. ह्यात आपण ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा बफर म्हणून कसा वापर करतात, म्हणजेच व्होल्टेज फॉलोअर सर्किट बफर म्हणून कसं काम करतं ते आपण पाहिलं. धन्यवाद. बेस्ट लक.